नमस्कार मित्रांनो, राज्यभरामध्ये सी-ई-टी सेल अंतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन सुरू आहेत. यामध्ये पी-सी-एम व पी-सी-बी या एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांची भरपूर प्रमाणात नोंदणी झाली आहे. तर हाच विषय घेऊन आज आम्ही कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आपल्यासमोर आलो आहोत. तर आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे MHT CET एक्झाम डे सिक्रेट्स आणि आपल्यासोबत आहेत कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर संदीप कदम सर. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद वैष्णवी, मला आज इथे बोलवल्याबद्दल. अतिशय महत्त्वाचा विषय आहे एक्झाम डे सिक्रेट्स. आमच्याकडे बऱ्याच वर्षांपासनं कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथे CETचं एक्झामिनेशन सेंटर हे आहे आणि इतरही काही एक्झामिनेशन्स आमच्याकडे होतात. यामध्ये बऱ्याचदा आम्हाला असा अनुभव आहे की परीक्षेच्या दिवशीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन न केल्यामुळे विद्यार्थी थोडेसे गोंधळलेल्या अवस्थेत असतात. आता या गोंधळलेल्या अवस्थेचं महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी जे त्यांना ॲडमिट कार्डवर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्याचं व्यवस्थित पालन करत नाहीत. वर्षभर ते तयारी करतात, मात्र ज्या इन्स्ट्रक्शन्स ॲडमिट कार्डवर दिलेल्या असतात ते न वाचता ते एक्झामिनेशन सेंटरला जातात. तर यासाठी मला असं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्यावी, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करणं टाळावं आणि ज्या सूचना त्यांना ॲडमिट कार्डवर दिलेल्या आहेत त्याचं अगदी तंतोतंत पालन करावं, किंवा हे मी सांगेल की त्यांनी एकदा तरी त्या सूचना सगळ्या वाचाव्यात. विद्यार्थी जेव्हा परीक्षा केंद्रात येतात बऱ्याचदा आम्ही असं अनुभवलेलं आहे की ते वेळेमध्ये पोहोचत नाहीत. सगळ्या CET सेंटर मध्ये या सगळ्या गोष्टींची अडचण आलेली आम्हाला दिसलेली आहे. परीक्षेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची अजून एक बाब जी विद्यार्थ्यांनी पाळावी ती म्हणजे त्यांनी योग्य ती कागदपत्रे सोबत बाळगावीत. दुसरं एक महत्त्वाची सूचना सगळ्यांसाठी अशी असते की त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर म्हणजे एक्झामिनेशन सेंटरला पोहोचलं पाहिजे. जर दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे कसं की सगळ्यात CET एक्झामिनेशनसाठी विद्यार्थ्यांना असं सूचित करण्यात आलेलं आहे की अर्धा तास आधी गेट जे आहे ते क्लोज होतं कुठल्याही एक्झाम सेंटरचं, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो अर्धा तास असतो तो त्यांना लॉग इनसाठी दिलेला असतो किंवा दिलेल्या सूचना ज्या परीक्षेसंदर्भात आहेत त्या त्यांच्या स्क्रीनवर असतात, त्या वाचण्यासाठी त्यांना दिलेल्या असतात. आणि गेटची एंट्री जी आहे ती गेट क्लोजरच्या साधारण 1 तास आधी सुरू होते. तसं म्हणजे 9 वाजता जर एक्झाम असेल तर साधारण 8:30ला गेट क्लोजर असतं आणि 7:30ला ही सकाळी गेट एंट्री चालू होते. तर विद्यार्थ्यांनी 7:30 ते 8:30 या दरम्यान जे परीक्षा केंद्र आहे तिथे पोहोचायचा प्रयत्न करावा. अगदीच 8:30 पर्यंत जाण्याचं पण त्यांनी टाळावं, म्हणजे लवकरात लवकर त्यांनी तिथे पोहोचलं पाहिजे. नक्कीच सर, आपण ह्या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलूच, पण माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की परीक्षेच्या दिवशी मुलांनी कोणकोणती कागदपत्र नेणे आवश्यक आहे? अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे वैष्णवी. विद्यार्थ्यांनी कुठली कागदपत्र बाळगली पाहिजेत स्वतः सोबत आणि त्यांना कुठली कागदपत्र विचारली जातात. तर सगळ्यात पहिलं जे डॉक्युमेंट त्यांना लागतं ते म्हणजे परीक्षेचं ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट. हे विद्यार्थ्यांना त्यांचं जे CETचं पोर्टल आहे त्यांच्या लॉग इनमधनं डाउनलोड करता येतं, त्याची प्रिंटआउट विद्यार्थ्यांनी काढून ठेवावी. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे त्यांचं गव्हर्नमेंट ID प्रूफ. यामध्ये वोटर ID कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, पासपोर्ट अशा इत्यादी प्रकारची कागदपत्रेही चालतात, जे की व्हॅलिड गव्हर्नमेंट ID जी आहेत याला आपण म्हणू शकतो. याच्याच सोबत या डॉक्युमेंटसोबत विद्यार्थ्यांनी एक बॉल पेन आणि एक ट्रान्सपरंट वॉटर बॉटल कॅरी केली तर चालू शकते. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कागदपत्र आणि इतर कुठल्याही वस्तू विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊ नयेत. जर ते इतर कुठलीही कागदपत्र त्यांच्यासोबत असतील तर त्यांनी ती एक्झामिनेशन हॉलच्या बाहेरच काढून ठेवावीत. त्यांच्या बॅगमध्ये त्यांनी ते काढून ठेवले आणि ती प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बॅगेज एरिया असतो त्या ठिकाणी हे स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावीत. ओके, तर हे झालं कागदपत्रांविषयी.
आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या वस्तू विद्यार्थ्यांनी नेणं टाळलं पाहिजे ज्या गरजेच्या नाही आहेत? विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या ॲडमिट कार्डवरच्या म्हणजे हॉल तिकीटवरच्या जर इन्स्ट्रक्शन वाचल्या तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्यांनी कुठल्या वस्तू घेऊन जाणं टाळावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा केंद्रावर एक्झामिनेशन हॉल यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची स्मार्टफोन किंवा स्मार्ट वॉच, कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणि इतर कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्या म्हणू आपण त्या घेऊन जाता येत नाहीत. कुठल्याही प्रकारचे बुक्स, नोट्स आणि अभ्यासाचं साहित्य ज्याला म्हणू आपण हे घेऊन जाता येत नाही. कॅल्क्युलेटर त्यांना घेऊन जाता येत नाही. तर माझी सगळ्यांना एकच सूचना आहे की त्यांनी फक्त 4 वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत, एक म्हणजे ॲडमिट कार्ड, दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट आय डी प्रूफ, तिसरं म्हणजे एक बॉल पेन आणि चौथं म्हणजे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. या 4च वस्तू एक्झामिनेशन सेंटरला घेऊन जाव्यात, याच्या व्यतिरिक्त काहीही घेऊन जाऊ नये. तर सर परीक्षा केंद्रातील प्रक्रियेबद्दल आपण काय सांगाल? हां, तर परीक्षा केंद्रातली प्रक्रिया कशी असते या संदर्भात सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. जे परीक्षा केंद्र आहे तिथली विद्यार्थ्यांसाठीची जी एंट्री आहे ती साधारण 90 मिनिट आधी चालू होते आणि पुढची 1 तास ती जी एंट्री आहे ती चालू राहते म्हणजे 60 मिनिट. आणि परीक्षेला अर्धा तास राहिलेला असताना तिथलं गेट जे आहे, ही जी एंट्री आहे ही क्लोज होते. तशा इन्स्ट्रक्शन्स ह्या दिलेल्या असतात आणि जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावर या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. गेट एंट्री कधी सुरू होते, गेट क्लोजर कधी होतं आणि परीक्षेची वेळ काय आहे, ह्या सगळ्या वेळांची माहिती त्यांच्या ॲडमिट कार्डवर उपलब्ध आहे. तर सगळ्यांना माझी अशी अपील आहे की त्यांनी जी वेळ दिलेली आहे गेट एंट्रीची तर त्या वेळेमध्ये पोहोचावं. कारण त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती म्हणजे तुम्ही एंट्री केली एक्झामिनेशन सेंटरला म्हणजे परीक्षा केंद्रांवर तर पहिली प्रोसेस असते फ्रिस्किंग. म्हणजे मी आत्ता तुझ्या मागच्या प्रश्नामध्ये उत्तर दिलं की कुठल्या वस्तू बाळगल्या नाही पाहिजेत, तर या वस्तू विद्यार्थी कॅरी करताय का याची तपासणी केली जाते, त्याला आपण फ्रिस्किंग म्हणतो. विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची दोघांची फ्रिस्किंग केली जाते. विद्यार्थिनींना फ्रिस्किंगसाठी एक वेगळी क्लोज रूम तिथे देण्यात आलेली असते आणि त्यासाठी मेल आणि फिमेल असे दोन्ही सिक्युरिटी पर्सन्स त्या ठिकाणी हे फ्रिस्किंग करत असतात. यानंतर फ्रिस्किंगच्या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचं जे बॅगेज किंवा जे काही त्यांनी सोबत आणलेल्या वस्तू असतील, ज्या मी 4 वस्तू सांगितल्या ज्या तुम्हाला घेऊन जाता येतात, त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या सगळ्या वस्तू त्यांना बॅगेज एरियामध्ये ठेवाव्या लागतात. पुढची जी स्टेप असते म्हणजे त्या प्रक्रियेमधली ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेलं ॲडमिट कार्ड, त्या ॲडमिट कार्डवर त्यांनी एक फोटो लावलेला पाहिजे. त्यानंतर त्यांचं गव्हर्नमेंट आय डी प्रूफ, या 2 ज्या कागदपत्र आहेत हे तिथे व्हेरीफाय केले जातात. याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्रुटी असू शकतात, तर ते पण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेल की या त्रुटींचं निवारण कसं केलं पाहिजे. त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप असते, योग्य पद्धतीनं जर डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आणि दिलेले डॉक्युमेंट जर तिथे असणाऱ्या ऑफिसर्सला योग्य वाटली तर ते तुम्हाला पुढच्या स्टेपसाठी पाठवतात. ती स्टेप म्हणजे बायोमेट्रिक. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा नोंदणी केली म्हणजे रजिस्ट्रेशन जेव्हा केलं त्यावेळेस तुमचं आधार जे आहे, आधार नोंदणी करणं, अटॅच करणं रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या वेळेस ते फॉर्म जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला तर त्यावेळेस ते आवश्यक होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला तुमची जी बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आहे ती द्यावी लागते. म्हणजे तुमचा जो फिंगरप्रिंट आहे किंवा तुमचा जो फोटो आहे तो तिकडे घेतला जातो आणि ते तुमच्या जे रजिस्ट्रेशन ऑलरेडी CET सेंटरकडे आहे त्या डेटासोबत मॅच केलं जातं. आणि याच्यामध्ये जर कुठल्या प्रकारच्या त्रुटी मिळाल्या, हे मॅच नाही झालं, त्यांना असं वाटलं की जो कॅन्डिडेट रजिस्टर झाला आहे आणि आलेला कॅन्डिडेट वेगळा आहे, तर या ठिकाणी त्या कॅन्डिडेटला परीक्षा केंद्रातल्या प्रवेशापासून थांबवण्यात येतं. यशस्वीरित्या बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचं झालं की त्यांना त्यांची जी लॅब आहे किंवा एक्झामिनेशनचा जो हॉल आहे त्या ठिकाणी पाठवण्यात येतं. मग विद्यार्थ्यांनी त्या हॉलमध्ये जाऊन लॉग इनच्या वेळेपर्यंत त्यांनी वाट बघायची आहे. साधारण 15 मिनिटं आधी
विद्यार्थ्यांना लॉग इन करायची परवानगी दिली जाते. म्हणजे जे सिस्टीम असते एक्झामिनेशन सिस्टीम, ही 15 मिनिटं आधी लॉग इनची प्रोसेस, परीक्षेला 15 मिनिटं असताना लॉग इनची प्रोसेस सुरू करायची परवानगी देते. आणि मग विद्यार्थी त्यांच्या ॲडमिट कार्डवर असलेलं जे युजर नेम आहे आणि त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे विदाऊट स्लॅश ही एंटर करू ॲज अ पासवर्ड एंटर करून लॉग इन करू शकतात. आणि एकदा का लॉग इन झालं तर त्याच्यानंतर त्यांना समोर स्क्रीनवर इन्स्ट्रक्शन्स येतात. या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर परीक्षेची जी वेळ आहे त्या वेळेला परीक्षा बरोबर ही सुरू होते आणि मग विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. तर सर, जसं तुम्ही म्हणालात की 90 मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे, तर एखाद्या विद्यार्थ्याला उशीर झाला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? हां, तर आता कसं आहे वैष्णवी, एखादा विद्यार्थी उशिरा पोहोचला तर नियमाप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळत नाही. ओके. पण क्वचितच अगदी काही कारणांमुळे, जे की कारणं आपण म्हणू की जेन्युइन आहेत, Genuine. म्हणजे रस्त्यामध्ये एखादा अपघात झालेला आहे किंवा खूप मोठा पाऊस आला आणि त्यामुळं जाम झालेला आहे, तर अशा वेळेला जे तिथे असणारे ऑब्झर्वर असतात, म्हणजे तिथे असणारे शासकीय कर्मचारी अधिकारी असतात, ते विद्यार्थ्यांना विषयाचं किंवा त्या कारणांचं गांभीर्य गृहीत धरून परवानगी एखाद्या वेळेस देऊ शकतात, ज्याच्यामध्ये सुद्धा CET सेलची परवानगी ही घ्यावी लागते आणि उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांचं जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन करावं लागतं. पण बऱ्याचदा अशी परवानगी मिळत नाही आणि विद्यार्थी परीक्षेला मुकू शकतात. तर सर, तुम्ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस सांगितली, तर ती प्रोसेस करताना जर विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यावेळी विद्यार्थ्याने काय करावं? हां, आता या ज्या त्रुटी आहेत, म्हणजे ज्याला आपण एरर्स म्हणू डॉक्युमेंटमध्ये, बऱ्याचदा काय असतं की विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतात त्यावेळेस त्यांच्याकडनं चुकून त्यांचे नाव जे आहे ते मिसस्पेल झालेलं असतं किंवा टायपिंगमध्ये काहीतरी एरर असतो आणि त्याच्यामुळं जे त्यांना ॲडमिट कार्ड मिळालेलं असतं त्या ॲडमिट कार्डवरचं नाव आणि त्यांच्या गव्हर्नमेंट ID प्रूफवरचं नाव याच्यामध्ये साम्यता नसते, म्हणजे ते सेम नसतात. तर अशा वेळेस त्यांना तिथे परीक्षा केंद्रावर जे अधिकारी आहेत तर त्यांना विनंती करून एक एक्सेप्शनचा फॉर्म असतो, तो फॉर्म किंवा एक डिक्लेरेशन असतं, ते डिक्लेरेशन भरून योग्य त्या पद्धतीनं स्वतःची आयडेंटिटी प्रूव्ह करता येऊ शकते आणि एकदा का ती प्रूव्ह झाली तर त्यांना तो फॉर्म भरून परीक्षेला जाता येऊ शकतं. ओके. सर, परीक्षा सुरू असताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात का, व त्या आल्या तर विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? हां, तर नक्कीच काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. परीक्षा केंद्र ही पुरेपूर काळजी घेतात की कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये. तर काही गोष्टीची जी आहे खबरदारी ही घेतली जाते की एखाद्या परीक्षा केंद्रावर पॉवर फेल्युअर होईल किंवा एखादा टेक्निकल एरर येईल किंवा एखाद्या संगणकाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तिथे असणारं नेटवर्क त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. पण विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीची सूचना ही त्यांच्या जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यात देण्यात आलेली आहे की जर एखाद्या ठिकाणी तांत्रिक अडचणी काही आल्या तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम किंवा कुठल्याही प्रकारचं मिसबिहेवियर हे करू नये. हां, जर समजा तांत्रिक अडचणी आली तर तिथे असणारे अधिकारी जे आहेत किंवा तिथे असणारे सुपरवायझर जे आहेत, इन्व्हिजिलेटर जे आहेत किंवा परीक्षासाठी काम करणारे जे कर्मचारी आहेत, तर हे तुम्हाला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स देतील. तर त्या इन्स्ट्रक्शनचं पालन करणं गरजेचं आहे. स्वतःहून कुठल्याही प्रकारे एखादी तांत्रिक अडचण आली तर स्वतःहून ते सोडवण्याचा बिलकुल प्रयत्न विद्यार्थ्यांनी करू नये. एखादी तांत्रिक अडचण आली तर लगेच त्यांनी जे सुपरवायझर आहेत, इन्व्हिजिलेटर आहेत, तर तिथले जे टेक्निकल असिस्टंट असतील यांच्या निदर्शनास आणून द्यावं. एखादा कम्प्युटर जर उदाहरणार्थ बंद पडला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसऱ्या कम्प्युटरवर बसण्याची मुभा आणि सोय तिथे असते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर 10% बफर कम्प्युटर असतात, म्हणजे 10% अधिकचे संगणक तिथे उपलब्ध असतात. तर एखाद्या कम्प्युटरला प्रॉब्लेम आला तर दुसरीकडे ते बसू शकतात. पण जर समजा एखादा तांत्रिक बिघाड जी आपण म्हणू, एखादी तांत्रिक बिघाड ही सगळ्याच कम्प्युटर्ससाठी आलेली आहे किंवा त्या परीक्षा केंद्रावर सगळ्यांसाठी आलेली आहे, तर अशा वेळी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे.
विद्यार्थी या ठिकाणी जर सहकार्य करत नसतील तर ते मिसबिहेवियर म्हणून कन्सिडर होऊ शकतं. आणि त्यांनी म्हणजे जे तिथले परीक्षासाठी असलेले अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या सूचनेपर्यंत विद्यार्थ्यांनी थांबणं किंवा वेट करणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस त्यांना संगणकाची उपलब्धता होईल आणि तांत्रिक बिघाड जी आहे त्याची सोल्युशन जे आहे ते काढल्यानंतर विद्यार्थ्यांना परत पूर्ववत परीक्षा ही देता येऊ शकते आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांनी वाट बघणं आवश्यक आहे. सर, लॉग इन प्रोसेस बद्दल सविस्तर सांगाल? हा. तर लॉग इन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचा एक संभ्रम आम्ही थोडासा अनुभवला आहे. त्याचे असं आहे की विद्यार्थ्यांचे जे ऍडमिट कार्ड आहे त्याच्यावर एक रोल नंबर असतो आणि दुसरा ऍप्लिकेशन नंबर असतो. बऱ्याचदा विद्यार्थी त्यांचा ऍप्लिकेशन नंबर हा युजर नेम म्हणून टाकत असतात. तर ही मला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की तुमच्या रोल नंबर हा युजर नेम असतो आणि त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे ते त्यांचा पासवर्ड असतो. पण त्याची एक पद्धत आहे. तर या पासवर्ड एंटर करण्यासाठी डेट ऑफ बर्थ विदाउट स्लॅश, म्हणजे माझी डेट ऑफ बर्थ समजा 23/8/1981 आहे. तर ही 23/08/1981 या पद्धतीने एंटर झाली पाहिजे आणि 23/08/1981 या पद्धतीने झाली नाही पाहिजे. तर हा स्पेशल सिम्बॉल जो आहे स्लॅश तो तिथे टाकायचा नाही. आणि ज्या वेळेस विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये जातात त्यांच्यासमोर ती स्क्रीन लॉग इन स्क्रीन असते आणि या लॉग इन स्क्रीनवर त्यांना त्यांचा युजर नेम म्हणजे रोल नंबर टाकायचा जो त्यांच्या ऍडमिट कार्डवर दिलेला असतो. पासवर्ड म्हणजे त्यांची डेट ऑफ बर्थ विदाउट स्लॅश टाकायची. हे टाकून ते पुढची जी प्रोसेस आहे तिथे जाऊ शकतात. त्यांनी नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर त्यांना समोर इन्स्ट्रक्शन येतात. त्या इन्स्ट्रक्शन वाचून परीक्षा ज्या वेळेला सुरू होणार आहे त्यावेळेला त्यांच्या स्क्रीनवर त्यांचे प्रश्न येतात आणि विद्यार्थी जे आहेत ते परीक्षाचे प्रश्न जे आहेत ते सोडू शकतात. सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर एक्झाम इंटरफेस कसं? हा, विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर जो एक्झाम इंटरफेस त्यांचा कम्प्युटर स्क्रीनवर जो येतो त्याच्यामध्ये एका वेळेला त्यांना एक प्रश्न दिसतो. त्या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असलेली परीक्षा आहे ही एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे ती. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पर्यायांच्या समोर ऑप्शन बटन्स दिलेले असतात. विद्यार्थी 4 पैकी एका पर्यायाची निवड करू. तर त्या संदर्भातला एक्झामिनेशन इंटरफेस ज्याला आपण युजर इंटरफेस पण म्हणू शकतो. यामध्ये एक प्रश्न त्याच्या खाली 4 पर्याय, त्या 4 पर्यायाच्या समोर 4 ऑप्शन बटन्स असतात. माऊसनी ते योग्य तो ऑप्शन जो आहे ते निवडू शकतो. आणि यानंतर स्क्रीनवर विद्यार्थ्यांना जेवढे काही प्रश्न आहेत त्यांच्या त्या सेक्शन मध्ये ते सगळे प्रश्न त्यांच्या प्रश्न क्रमांकासोबत दिसतात. तर त्या प्रश्नावर क्लिक करून विद्यार्थी कुठलाही प्रश्न तो सोडवूच शकतो. पण त्या युजर इंटरफेसवर खाली 2 बटन दिलेले असतात. पहिलं बटन म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन आणि दुसरं बटन म्हणजे नेक्स्ट. तर प्रिव्हियस आणि नेक्स्ट असे 2 बटन असतात ज्याचा वापर करून विद्यार्थी काय मागचा प्रश्न किंवा पुढचा प्रश्न याच्यावर नेव्हिगेट करतो. यामध्ये एक महत्वाचं असं आहे की या युजर इंटरफेस मध्ये जे न सोडवलेले प्रश्न आहेत ते सगळे रेड कलरने दिसतात. सोडवलेले सगळे प्रश्न जे आहेत ते ग्रीन कलर मध्ये दिसतात. जे प्रश्न वाचलेले नाहीयेत किंवा तुम्ही व्हिजिट केलेले नाही असे प्रश्न क्रमांक जे आहेत तुम्हाला ग्रे कलर मध्ये दिसतील. आणि जे प्रश्न तुम्ही रिव्ह्यू साठी मार्क केलेले आहेत त्याच्यामध्ये एक तुम्हाला सुविधा आहे की एखादा प्रश्न तुम्ही वाचला आणि तो तुम्हाला वाटलं की नंतर सोडवावा तर तो रिव्ह्यू साठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून मार्क करून ठेवू शकता. असे रिव्ह्यू केलेले जे प्रश्न रिव्ह्यू साठी मार्क केलेले जे प्रश्न असतात ते सगळे पर्पल कलर मध्ये दिसतात. आणि एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाय पण तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की हा मी पुन्हा एकदा रिव्ह्यू केला पाहिजे तर असे पण तुम्ही प्रश्न मार्क करून ठेवू शकता सोडवून. तर ते जे आहे ते पर्पल कलर आणि टिक मार्क या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न क्रमांक जे आहेत ते दिसून येतात. यासोबतच विद्यार्थ्यांनी जर एखादा प्रश्न सोडवला आणि कालांतराने त्यांना वाटलं की हा जो प्रश्न आहे या प्रश्न मला जे उत्तर मी निवडलं या प्रश्नाचं ते बरोबर नाहीये
तर ते त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर जे निवडलेलं आहे ते क्लिअर करू शकतात. त्यासाठी क्लिअर अँसर नावाचं एक बटन असतं, त्याच्यावर त्यांना त्या प्रश्नावर जाऊन तिथे क्लिक करावं लागतं आणि नवीन जे आहे ते पर्याय जो आहे, उत्तर जे आहे ते तिथे येऊ शकतं. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. अजून काही संदेश आहे का जो तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ इच्छित? हां. तर मला विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही साधारण 1 वर्षापेक्षा जास्त या परीक्षेची तयारी ही केलेली आहे. आता जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल, तर जे परीक्षेचे 3 तास आणि त्याच्यापूर्वीचे जे काही 1-1.5 तास परीक्षा केंद्रावर आहेत, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत पालन करा. निश्चितपणे तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि उज्ज्वल असं यश हे तुम्हाला मिळणार आहे. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगतर्फे तुमच्या सगळ्यांना येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सोबतच जर या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर आम्ही जे स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये येणारे जे विद्यार्थी असतील या परीक्षा केंद्रावर त्यांनी निश्चितपणे कुठल्याही अडचणीसाठी जे स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत त्याच्यावर संपर्क साधावा. धन्यवाद. थँक्यू.